मातंग समाजाच्या वतीने प्रभाग 5 मधील भाजप उमेदवारांचा सत्कार. जय मल्हार चौक येथे भव्य रॅली शक्ती प्रदर्शन. मातंग समाजाच्या वतीने महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पार्टीच्या 4ही अधिकृत उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. प्रभाग क्रमांक 5 येथील भाजप उमेदवार समाधान आवळे, अलका भवर, बिजू प्रधाने व मंदाकिनी तोडकरी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जय मल्हार चौक, साठेचाळ, मोठी वस्ती परिसरात भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. रॅलीत मातंग समाजाचे अध्यक्ष सुहास शिंदे, विश्वास शिंदे, हनुमंत पवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी समाजाच्या वतीने उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. भाजप उमेदवारांनी सत्काराबद्दल आभार मानत समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मातंग समाजाचे अध्यक्ष सुहासजी शिंदे, विश्वासजी शिंदे, गुड्डू शिंदे आणि समस्त मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना या ठिकाणी सत्कार करण्यासाठी, आपले दर्शन घेण्यासाठी, आपली ओळख करण्यासाठी या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. या प्रभाग 5 मध्ये 4 उमेदवार आहेत. ते पहिला उमेदवार अ मधून असेल तर मी स्वतः समाधान रेवणसिद्ध आवळे. दुसरा उमेदवार अलकाताई आनंद भवर, यांचं चिन्ह कमळच आहे. असं सर डॅशिंगपणे त्या बाळ्याचा विकास केलेला आपल्यापर्यंत सुद्धा त्या जय मल्हार चौक, त्या जीएम चौकामध्ये जे मोठे लाईट्स बसवलेले आहेत ते त्यांच्या निधीमधूनच बसवलेले आहेत. जरी प्रभाग जरी त्यांचा तिकडा असला तरी ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी उजेड करण्यासाठी या ठिकाणी सातत्याने गेले 8 ते 10 वर्ष त्यांचे मिस्टर सुरेशजी तोडकरी आणि ते स्वतः आज चालू म्हणजे 2026च्या इलेक्शनमध्ये ते सुद्धा आपले तिसरे उमेदवार आहेत. त्यांचं नाव आहे मंदाकिनी तोडकरी आणि नंतरचे उमेदवार आहेत ते त्यांचं नाव आहे बिजू प्रधाने. गेल्या वर्षी फक्त त्यांचा 81 मतानं पराजय झालेला आहे. म्हणजे निसटचा विजय झालेला आहे. म्हणजे विजय होता होता त्यांना पराजय पत्करावा लागलेला आहे. परंतु आता असं होणार नाही. आता तुमचा नक्की विजय होणार 100%. ज्याच्या पाठीमागं मातंग आहे तो कधी मागं नाही, तो पुढंच आहे. आता आम्ही तुमच्या पाठी. गेले 8 दिवस झालं की भारतीय जनता पार्टीमध्ये खलबते चालू होते. मीडियाची लोक म्हणत होते की बाबा तुमचा तिसरा उमेदवार दिसत नाहीये. परंतु काय अशा घडामोडी घडल्या की त्या घडामोडीमुळे मला सोलापूर जिल्ह्यापासून, शहरापासून आणि पक्षापासून थोडंफार दूर राहावं लागलं. कारण काय अशा गोष्टी होत्या त्या गोष्टी मला क्लिअर करायच्या होत्या. आज सकाळी या सगळ्या गोष्टी काल पालकमंत्र्याबरोबर, आज देशमुख मालकाबरोबर, देवेंद्र कोटे साहेबांबरोबर मी या सगळ्या गोष्टीचं क्लिअर केलं. आणि जे अधिकृत जी पॅनल आहे भारतीय जनता पार्टीचा, मी अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. आणि आज आमच्या इथं कुठलेही कार्य असेल किंवा माझंही कार्य असेल तर मी आमच्या देवीच्या दर्शन घेतल्याशिवाय किंवा तिथं कार्यक्रम घेतल्याशिवाय आम्ही पुढचं कुठलंही काम करत नाही. म्हणून आज आम्ही आमच्या मातंग समाजाच्या देवी पुढे आपल्या सगळ्यांना साक्ष ठेवून आम्ही शपथ घेतलेली आहे की भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवाराला आम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. ही खात्री आहे. आणि अनेक लोक आमच्या नावावर निवडून गेले, मी निवडून गेलो, परंतु आम्हाला त्या लोकांनी फसवलेलं आहे. गेले 15 वर्ष झाले फसवलेलं आहे. लोकांना फसवणं म्हणजे साधी गोष्ट नाही. लोकांच्या डोळ्यात माती टाकणं म्हणजे काम नाही. आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोळ्यात माती टाकायची वेळ आली. म्हणून तुम्हाला सांगतो की आज भारतीय जनता पार्टीचं एवढं मोठं तिकीट या मातंग समाजाला 5000 मताचा मातंग समाजाचा हा म्हणजे समूह आहे. या समूहामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. जवळजवळ 200 पेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असताना सुद्धा आपल्या मातंग समाजाच्या या झोपडपट्टीमध्ये एक गरीब कार्यकर्त्याला आज तिकीट दिलेलं आहे. हे गरीब कार्यकर्त्याला तिकीट का दिलं तर या कार्यकर्त्याने गेले 6